आणि रविवार दिवस बघा या असाच जातो. काय तर काम नसते पण काय तर होतेच बघा. तर बघा रविवार असला तरी पण शेतकरी मुलाला काय सुट्टी नसते. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा आज रविवार दिवस होता आणि सकाळ सकाळ दारला आलो होतो बघा. आणि ह्या लास्ट सारला सोडले पाणी सारला तो ऊस आहे आणि आता चाललेला आहे घराकडं. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला सगळं सांगतो की रविवार दिवस माझा कसा जातोय. आणि आता बघा इथले ऊसाचं तर भिजायचं झाले. आता चाललोय मी घराकडं, कारण तिकडं काल मकाला पाणी चालू केलं होतं आणि तिकडं चाललोय. आता इथलं तर भिजायचं झाले. आता खोऱ्या घेऊन चाललोय. आणि आता बघा 11:30 वाजल्या, अजून तर काय आंघोळ झालं नाही, कारण रविवार दिवस असाच जातोय. आणि आता चाललोय घराकडं. आता जातो आणि आंघोळ करतो. आंघोळ करून जेवण करून मग तिकडे जातो. मग तिकडे तोरपर्यंत चुलतं जातात आपले. त्यामुळे बा आता चाललोय घराकडं, जातो आणि मग जातो दाराला जेवण बिवण करून. तर बघा मित्रांनो, जेवण करून आलो आणि आंघोळ पाणी सगळं झालं आणि आता बघा आलोय दारावर. आणि आता दारं धरायची आपल्याला. थोड्या वेळानं 2:45 वाजता दुसऱ्या मोटर लाईटीनं, आता सध्या सिंगल पीच चालू आहे बघा. आणि 2:45 वाजता 2 मोटर चालू होते त्या, त्यामुळं 2:45 वाजपर्यंत एका मोटरनं दारं धरायची. आणि बघा टावेल घेतलाय, म्हणजे इथं मकाची कुस जास्त पडते वरनं, आणि त्यामुळे टावेल घेतलाय बघा. लय अंगात गेला लय चावते, त्यामुळे टावेल घेतलाय. आणि आता 2:45 वाजपर्यंत एका मोटरनं दारं धरायची. पलीकडल्या साईडला चुलतं वळवते, आता आपण नुसतं इकडून हाक मारायची. आणि आता वरून ऊनही पडले बघा जाम, आणि बार पोळायला आले. तर आता बघा 2:45 वाजपर्यंत हायच एका मोटरनं धरतो आणि त्यानंतर मग परत आपली लाईट येत्या. मग परत तिकडं जाऊन जायचं चालू करायला. तिथनं खरं काम आपलं चालू होतं, कारण 2 मोटर एकदा चालू झाली ना परत लय अडचणी येते. एकदा हिकडली ती तिकडली बंद झाली का हिकडली चालू करा, आणि 3P झाली सगळे मोटर चालू होते रे. त्यामुळे सारखं सारखं चालू करायला जायला लागते. बघू कसं होतंय. 2:45 वाजपर्यंत मग हायचं धरायचं. तर बघा मित्रांनो 2:45 वाजल्या आणि मी चाललेलो आहे बघा आता तिकडली मोटर चालू करायला, कारण आता तिकडली लाईट आली. आता बघा मकडनं बाहेर आलोय आणि आता जातो पटपट जाऊन चालू करतो. तर बघा मित्रांनो चाललो होतून बघा, तेवढ्यात बघा पायाला कापले. आणि रविवार दिवस बघा या असाच जातो. काय तर काम नसते पण काय तर होतेच बघा. बरं इथं गवत असं आडवं झालं होतं बघा, आणि ते कापले. रगात यायला आले. घरी जाऊन जरा हळद टाकतो. पण मोटर काय बंद ठेवत नाही, मोटर बंद ठेवून चालत नाही. मोटर इकडे चालू करायला चाललो होतो आणि आपल्याला हा चेंबर आवळायचा होता, कारण तिकडे पाणी जायसाठी हा चेंबर आवळायला लागतोय. तर हा चेंबर आवळून घेतो म्हणजे पाणी तिकडे जाते. सकाळी आपण इथं उसाला चालू होतो बघा, आणि हा चेंबर आवळला आता. आणि आता बघा तिकडे जायचं. तर मोटर चालू करतो, बघतो कसं. तर बघा मोटर जवळ आलो आणि इथं बघा मोटर चालू झालेली आहे. आणि आता जायचं आपल्याला वर दाराकडं, कारण मगाशी आपण आलोय उशीर झाला आणि आपल्याला इकडली मोटर चालू करायला यायला उशीर लागतोय. तर आता जाऊन बघतो पाणी कुठंपर्यंत गेले. तर बघा मित्रांनो 2 मोटरचं पाणी बक्कळ मारतंय बघा. आणि इथं आलो तर बघा 2 मोटरचं पाणी चालू, आणि एक पडगं झालं आपलं. आता ह्या पडग्याला लावलंय बघा, आणि तो आतल्या साईडने दिसतो तुम्हाला. आणि आता आज जातो, कारण 2 मोटरचं पाणी चालू केलं पुढे दंड फुटते, त्यामुळे आज जायला लागते. ह्या पडग्याला चालू केलं आणि आता दार भरतो. आणि तर बघा 5:30 वाजल्या होत्या आणि मोटर दोन्ही पण चालू आहे आतापर्यंत. आणि एवढी कुस आहे बघा, हे सगळ्या केसात नाही, एवढं धुरलं सगळ्या नाकात नाही एवढं. आणि नाकात वळायला आले ना, आत उभार वाटत नाही एवढं. शिकावर शिकाय येते लय कडू, या धुरलेलं उडते मकत. आणि बघा असं धार लागते. आता 5:30 वाजले, अजून एक तासभर धरायचं आणि दिवस मावतोय तोपर्यंत. मग दिवस मावळला का मग बंद करायला जायचं. तोपर्यंत असं धार लागते सगळी बघा, सगळे धुरलं जायचं. बघा तोंड धुवायला होतं बघा, नुसती ते खुशीन चावायला आले. शेतकरी व्हायचं एवढं सोपं नाही बरं का, लय चावते राव वाईट.
आता जर बरं वाटायला लागलं. आता या टाळीनं पुसा बी येत नाही बा, सगळी पुस आहे यावर सगळी, त्यामुळे हाय असंच का वाळेल का वाळेल. तर बघा शेतकरी मित्रांनो, दिवस मावळा आहे आणि आता मी चाललोय बघा मोटर बंद कराय. आणि व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर कमेंट करून सांगा की आपला आजचा रविवार दिवस कसा गेला आणि शेतकरी कसा असतो खास. कमेंट करून नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.